रानातच गाय पण चरायची. गायच्या माग मोकळच होतं डोंगरात असं वासरू म्हणजे हे असं रानातच मोकळं चरत होतं. आम्ही 7-8-10 माणसांनी त्याला 1 तास कंप्लीट हुडकत होतो आणि 1 तास असं हुडकून आम्ही वासरू धरून आणलंय ती. बघा फक्त करण मित्रांनो, फक्त मित्रांनो आपण आलोय माळशिरस मधल्या मानकी गावात आणि एक 3-4 फायनल केले तर तरी पण वासरू अंधारात आहे मित्रांनो. खूप छान वासरू पळते. आपण त्या वासराची मुलाखत घेणार आहे. दुसरंच आहे मित्रांनो, पण करंट फक्त या वासराचा करंट बघायसाठी आलोय मित्रांनो. आणि बघा बघा फक्त करंट मित्रांनो, फक्त करंट बघायसाठी आलतो आणि बघू शकता तुम्ही. तर त्याच्या मालकाची आपण मुलाखत घेऊया. या मित्रांनो बघू शकता. कुठला आहे वासरू नक्की? हे वासरू आम्ही विकत घेतलेलं आहे तरंगफळ मधनं. तरंगफळ मधनं आम्ही विकत घेतलेलं वासरू आहे. आमच्या आत्याजवळच वासरू आहे हे. असं वासरू म्हणजे हे असं रानातच मोकळं चरत होतं. आम्ही 7-8-10 माणसांनी त्याला 1 तास कंप्लीट हुडकत होतो आणि 1 तास असं हुडकून आम्ही वासरू धरून आणलंय. ती गाडीमध्ये असं भरल्यानंतर इतकं ऑपरेट होत होतं की ती वाटत नव्हती वासरू असं ही घरी आपल्या घरी सुट्टीला खाली उभं राहते का? सुट्टीला व्यवस्थित वासरू उभा राहते. झोपल्यानंतर शांत राहते. झोपलं वासरू की जाऊस तर थोडासा म्हणजे झोपूस तर थोडासा धिंगाणा करतं, परत खाली गेलं सुट्टीला एकदम व्यवस्थित वासरू आहे. बरं आता कसं म्हणजे रानात चरायचं ते मोकळच? हो, रानात मोकळच चरत होतं. त्याला म्हणजे जलमल्यापासून त्याला कासराच नव्हता कसला. कांडा नाही, मुरकी पण नव्हती. तर आम्ही गैपशी त्याला आणून असा बाबळीला हे करून फासा टाकून धरलं होतं त्याला. होय, म्हणजे रानातलं वासरू रानातच गाय पण चरायची. गायच्या माग मोकळच होतं डोंगरात असं. बरं आता मग कुठं राहिले आता म्हणजे आणलं पहिलं मैदान कुठलं? मैदान आम्ही ह्याच चौदरवाडीला आम्ही फायनलला राहिलो. पहिलं म्हणजे आम्ही पहिलं मैदान केलं आम्ही ह्याला फडतरवाडीला. फडतरवाडीला आम्ही 2-3 छकड्यान गट पास केला पहिल्याच मैदानात. सुरुवात केली, गाडी गावली नसेल, गाडीच गावली नाही त्याची. आणि परत ना सिमीला काय झालं, सिमीला तो बैल आला बाहेरनं, वासरू होता आतनं. मग वासरू आतनं असल्यामुळे ती गाडीमध्ये असते तर तिथं आम्ही सिमीला राहून फायनलला राहतच होतो पहिल्या मैदानात. आता कुठे किती फायनल केले एकूण? ह्याचं 3 फायनल आहेत. आम्ही पहिल्यांदा चौदरवाडीचा फायनल केला. तिथं सुद्धा गटाला आम्ही चांगली गाडी मारली. चांगली गाडी मारून आम्ही गट पास केला आणि सिमीला सुद्धा आम्ही सामना करून फायनलला राहिलोय. मार काय का वासरूले? वासरू फक्त मला आणि वडिलाला दोघालाच मारत नाही. वासरू बाकी कुणाला जवळ येऊन देत नाही. होय का? जवळ येऊन देत नाही कुणाला जवळ. बरं आता खांदा कुठला त्याचा? मेन खांदा तो दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. दोन्ही खांदी पब्लिक एवढं भुजार असून पण? हो, दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो आम्ही. पब्लिकनं त्यानं गट पास आहेत पब्लिकनं सुद्धा. आम्ही ह्याला निडवळला एक मैदान होतं वडूच्या पुढे, नडवळला वासरू पहिल्यांदा आम्ही डावीनं झोपलं. बैल बाहेरनं पळत नव्हता. मग आता करायचं काय? ठीक आहे म्हणलं की फेरा म्हणून आपण गाडी हाणू. फेरा म्हणून आम्ही म्हणलं गाडी हाणू, काय होईल ती जाईल. त्यानं डावीनं बाहेरनं पळून गट पास केला तिथं. आणि चांगल्या गाडीत गट पास केला. चौदरवाडीत किती नंबर केला? चौदरवाडीत आम्ही 4 नंबर केला. सॉरी, बेंबळ्यात आमची गाडी काय झालं, कडच्या तासाला गाडी होती. ती लॉबी झाली गाडी आमची फायनलला. आणि ह्याच्यामध्ये निवरीमध्ये आम्ही गट सिमी चांगल्या गाड्या मारून आम्ही गट सिमी काढला. कडनं पळून गट काढला. निवृत्त किती वेळ सीमित पळाला? निवृत्त आम्ही 3 नंबर सीमित पळालो. कडनं पळून नाही, सीमित आम्ही मधनं पळालो आणि गटाला 2 नंबर गटात पळालोय. निवृत्त आदतचं मैदान झालं होतं बघा, आणि आदत घेऊन पळालो होतो. दोन्ही आदत. दोन्ही आदत पळाली होती तिथं. आता म्हणजे तुमचा व्यवसाय काय? माझा व्यवसाय, माझी श्री संत बाळूमामा फारसा म्हणून कंपनी आहे. आपला छोटासा प्लांट आहे, आपल्या गरिबीतून उभा केलेला.
ते आपलं तेवढा व्यवसाय करतो. आणि आता तुम्ही तर बघितलं, मी बाजारामध्ये आपला स्टॉल असतो माझा, तेवढा व्यवसाय आहे माझा. ते करून त्यातलं पैसे ह्याला घालायचं. वायदी किती दिली आतापर्यंत? वायदी आतापर्यंत वायदी म्हणजे आम्ही काय जास्त वायदी नाही दिली, कारण की वासरू पळतंय आपलं, लोक पण बैल देतात बऱ्यापैकी, असं आहे. तुमचा नंबर सांगा जरा. सुरुवातीला माझा नंबर 9970 91 97 44. 9970 91 97 44. तर मित्रांनो बघू शकता वासरा तुम्ही करंट बघितला, मागाशीच पहिल्यांदाच तुम्हाला कळलं असं काय वासरू आहे. तर भविष्य काळातला स्टार आहे का? तर आहे. आता दुसरा आहे आदत मध्ये तुम्ही लय पळवलं नाही. आदत मध्ये आम्ही कसलाच काढला नाही बाहेर त्याला, नाही. लय म्हणजे त्याचा खालीनं सुट्टी मला वाटतंय सुट्टीला तो म्हणजे कुणी म्हणायचं नाही की माझा बैल लय पळतो आणि वासरू तुमच्या तासाला लावल. तो इकडं तिकडं सुद्धा दबत नाही पब्लिकला कसला सुद्धा दबत नाही. आम्ही 3-4 ठिकाणी गट पास केलाय पब्लिकवर. आणि आमचा विषय म्हणजे असा आहे की आम्ही पूर्ण सीझन आम्ही बाहेरनच पळवलं, अजून आमची गाडी मधनं पळाली नाही. कंटिन्यू बाहेर कंटिन्यू आम्ही बाहेरनं पळतोय. तर मित्रांनो बघू शकता असं ह्याला पहिरे झालं पाहिजे किंवा कसं आहे बघा, कसं आहे इकडे हे म्हणजे किती त्याचे करंट बघा. फक्त तुम्ही करंट बघायसाठी आपण फक्त बघू शकता. म्हणजे जर सुटला की सुट्टी नसते. इकडे बाबा आहेत, कसं आहे काय पळ काय पळ एक नंबरचा पळ आहे. चार एखादी आतनं बाहेर पळते. पण ह्याचं म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा मार्का एवढा इद्र आहे, खाली सुट्टीला उभं राहणं महत्वाचं आहे. हाय असं जागा उभा राहणार ह्याच्या वेळेस. हो हाय असं. बर. आणि त्याचं बघणं पूर्ण पताकाकडं. बर. तुम्हाला पहिल्यापासून पहिल्यापासून मला माझी पहिली गाडी 1995 पासून गाडी पळत होती. पहिल्या मनाला बैल होता. म्हणजे तुम्ही नांगर हाणताय का आता? सगळ्या होता. सगळं घरची कामं करून बाबा नाद करायचं. बर. बघा मित्रांनो, तर त्यांचा नंबर दिलायच. टॉपचा खोंड आहे का? तर हाय.